नमस्कार मैत्रिणींनो, नेहाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण बॉम्बलोनीची रेसिपी बघणार आहे। बॉम्बलोनी म्हणजे एक इटालियन पदार्थ आहे जो लहान मुलांना भरपूर प्रमाणात आवडतो। गोड असा डेझर्ट किंवा स्वीट डिश साठी आपण हे खाऊ शकतो किंवा लहान मुलं कधीही खातात, कारण ते चॉकलेट स्टफ केलेलं असतं, भरलेलं असतं। कोणत्या पण केक शॉप मध्ये वगैरे घ्यायला गेलात तर एक पीस तुम्हाला तो 90 ते 100 रुपयाला मिळतो। तोच पदार्थ आपण एकदम घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीत कसा बनवायचा ते बघणार आहे। चला तर मग बॉम्बलोनीची रेसिपी बनवायला घेऊया। पण त्याच्यात माझे चॅनल नवीन असेल, अजून माझे चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा। त्याच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे तेही क्लिक करा, म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल। बॉम्बलोनी बनवायला 1 वाटी कोमट दूध घेतले, त्यात मी 1 चमचा ईस्ट टाकून 10 ते 15 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे। छान असं ईस्ट फुललं की त्यात मी पिठी साखर टाकली अर्धी वाटी, ती टाकून छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। साखर मिक्स झाली की त्यात गरजेनुसार आपल्याला मैदा चाळून घ्यायचा आहे आणि मैदा टाकायचा आहे। त्यात थोडंसं मीठ टाकते मी चवीनुसार, चिमूटभर थोडंसं चवीसाठीच मीठ टाकायचं आहे आणि त्या दुधामध्ये मावेल एवढा आपल्याला मैदा टाकून छान असं पीठ मळून घ्यायचं आहे। आपल्याला थोडंसं अमूल बटर लावून मी हे पीठ छान असं खेचून मळून घेते। आता 1 तास आपल्याला ते पीठ झाकून ठेवायचं आहे। 1 तासाने असं छान असं पीठ हे फुलतं। फुलल्यावर त्याला थोडंसं परत मळून घ्यायचं आहे। अजून थोडंसं मी अमूल बटर टाकून मळून घेते। सर्व व्यवस्थित मळून झाल्यावर त्याच्यात छोटे छोटे गोळे करून घेणार आहे मी। जेवढ्या साईजचे तुम्हाला बॉम्बलोनी पाहिजे त्या साईजचे आपल्याला गोळे करून घ्यायचे। असे थोडे मीडियम साईजचे मी गोळे करून घेते। 9 ते 10 आपले असे बॉम्बलोनीचे गोळे झाले आहेत। आता ते आपल्याला असे आतल्या साईडनी फोल्ड करून असे गोळे त्याचे बनवून घ्यायचे आणि बटर पेपरवर मी हे झाकून ठेवणार आहे पुन्हा 1 तासासाठी। 1 तासाने असे छान परत आपले गोळे हे फुलतात, तेव्हा आपल्याला तेल तापवून घ्यायचे। छान तेल तापलं की गॅसची फ्लेम बंद करून आपल्याला दोन्ही साईडनी छान हे बॉम्बलोनी तळून घ्यायचे आहेत। हाताने अलगद सोडायचे आहेत तेलामध्ये, किंवा तुम्ही टिश्यू पेपर पण सोडू शकता डायरेक्ट, जर तुम्हाला सोडायला जमत नसेल तर। छान असे सोनेरी रंगावर झालेत, आता आपण याला काढून घेऊया। आता अजून एकदा असे तळून दाखवते मी। हे पण छान फुललेत, सोनेरी रंगावर झालेत तळून, आता काढून घेऊया। आता एका साईडला मी हे चॉकलेट पण बनवून घेतलं आहे। कोणतं पण तुम्ही चॉकलेट घेऊ शकता। मी डेअरी मिल्क चॉकलेट मेल्ट करून घेतलं आहे, त्याच्यामध्ये हे न्यूटेला मिक्स करून घेते मी। बॉम्बलोनीला असं साईडनी छिद्र पाडून त्यात आपल्याला हे चॉकलेट भरून घ्यायचं आहे। छान असे बाहेरून कडक आणि आतून सॉफ्ट असे झालेत आपले बॉम्बलोनी। चॉकलेट पण छान आतपर्यंत गेले। कशी वाटली तुम्हाला ही घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीत बनवलेली बॉम्बलोनीची रेसिपी? कमेंटमध्ये मला नक्की कळवा। आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील।